महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, शेतकरी आणि नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील पुढील काही दिवसांचा महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर अंतर्गत ओडिशा आणि लगतच्या परिसरांवर निर्माण झालेल्या खोल कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि काही प्रमाणात मराठवाड्यावर पावसाचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 24 तासातील पावसाची स्थिती पाहता सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 17 सेंटीमीटर तर रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथे 13 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या, नाले दुधडी भरून वाहत असून सखल भागात पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विदर्भात अतिवृष्टीचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागानुसार 29 ते 30 जुलै रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि काही ठिकाणी त्यांचा वेग 50 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसही राहू शकतात. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि गोवा विभागात 28 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 31 जुलै रोजी काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातही 28 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः घाटमाथ्यावर 30 आणि 31 जुलै रोजी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच मराठवाड्यात सुद्धा 28 ते 31 जुलै दरम्यान अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज आहे. त्यामुळे खरीप पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांच्या मुळांना हानी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पाण्याचा निचरा करण्यावर भर द्यावा. विदर्भातील शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला आणि फळबागांमध्ये अतिरिक्त पाणी साचू देऊ नये. कोलकात्यातील शेतकरी भात, हळद, नाचणी, भुईमूग आणि भाजीपाला पिकांमध्ये योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. मध्य महाराष्ट्रातील शेतकरी परिस्थिती सामान्य होईपर्यंत खतांचा वापर, कीटकनाशक फवारणी आणि सिंचनाची कामे पुढे ढकलावीत. योग्य व्यवस्थापन केल्यास अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करता येऊ शकते. नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. विजांच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षित ठेवावी. डोंगराळ भाग, घाट रस्ते आणि सखल भागातील अनावश्यक प्रवास टाळावा. रस्त्यावर पाणी साचल्यास वाहन चालताना विशेष काळजी घ्यावी. महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा, पिकांचे संरक्षण आणि हवामानानुसार शेतीचे नियोजन केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते. अशाच हवामान अपडेटसाठी समृद्धवर्धिनी शेती वार्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.